नमस्कार, मी आई वृद्धाश्रमाचा अध्यक्ष संजय भोसले बोलतोय। आज आमच्या वृद्धाश्रमातल्या आजी मालुता हिंदोळे यांचा 71वा वाढदिवस आहे आणि याच्या अगोदर आमच्या वृद्धाश्रमाच्या सर्वच आज्यांचा वाढदिवस देशमुख पोलीस ठाण्याचे पीआय राजेंद्र पस्के साहेब ही करत होते। त्यांनी एकदा आमच्या वृद्धाश्रमाला भेट दिली आणि त्यांनी विचार केला की बाबा या अनाथ निराधार आज्यांचा वाढदिवस कोण साजरा करणार, म्हणून त्या दिवसापासून त्यांनी उपक्रम चालू केला आणि आपल्या आई वृद्धाश्रमाच्या सर्वच आज्यांनी ते वाढदिवस साजरा करत होते। परंतु त्यांची आता बदली झाली, तेव्हापासून हा उपक्रम बंद पडलेला आणि आज आमच्या आजीचा वाढदिवस होता आणि काल आम्ही आमच्या आई वृद्धाश्रमाचे आश्रयदाते आणि विश्वस्त मंडळ सदस्य डॉक्टर दगडू माने साहेब यांना मी सांगितले की आमच्या आई वृद्धाश्रमाचा वाढदिवस आहे आजीचा। त्यावेळी त्यांनी आमचे अमरसिंह कांबळे साहेब हे युवा आघाडीचे काँग्रेसचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा आमच्या आई वृद्धाश्रमाचे आश्रयदाते आहेत आणि त्यांना ही बातमी समजली की आई वृद्धाश्रमाला ज्या अनाथ निराधार आजी आहेत त्यांना कोणीच नाही, त्यांचा वाढदिवस आहे। त्यावेळी त्यांनी ह्या वाढदिवसाचं पूर्ण नियोजन त्यांनी केलं। आज वृद्धाश्रमाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त बासुंदी पुरी बासुंदी जेवण तिने दिलंय, तसंच ती आजीला नवीन साडी दिली, फेटा बांधला, केक आणलं आणि सजावटीचं साहित्य आणलं। इतकं चांगला जल्लोषात आज आजीचा वाढदिवस साजरा होतोय आणि अमरसिंह कांबळे साहेबांनी आतापर्यंत अनेक वेळा आमच्या आई वृद्धाश्रमाचे आश्रयदाते म्हणून त्यांनी अनेक वेळा आमच्या आई वृद्धाश्रमाला मदत केलेली आहे। कोरोनाच्या काळात तर इकडे कोण फिरकायला तयार नव्हतं, त्यावेळी सुद्धा अमरसिंह कांबळे साहेबांनी आम्हाला सॅनिटायझर, मास्क आणि ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या दिल्या। तसंच त्यांनी इतरांना सुद्धा ते तर स्वतः मदत करतात प्रत्येक वर्षी आणि इतरांना सुद्धा सांगून त्यांनी आतापर्यंत आई वृद्धाश्रमाला भरपूर मदत केलेली आहे आणि आज त्यांना फक्त एक वृद्धाश्रमाची माहिती समजली की आज अनाथ निराधार वृद्ध आजीचा वाढदिवस आहे आणि त्यांनी क्षणाचा विचार न करता त्यांनी स्वतः इथं हजर राहून सगळे ते आपले पै पाहुणे त्यांची मित्रमंडळी सगळ्यांनी इथं आमंत्रण दिलं आणि आजीचा एकदम थाटामाटात आज वाढदिवस साजरा झाला। खरंच ही खरोखर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अमरसिंह कांबळे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी आमच्या आई वृद्धाश्रमाच्या आजीचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला नवा संदेश त्यांनी दिला समाजाला किंवा ह्या वृद्धांचा सुद्धा वाढदिवस झाला पाहिजे। हे सुद्धा प्रेमाची भूकेले आहेत, यांना सुद्धा सामाजिक आधाराची गरज आहे आणि हा चांगला संदेश दिला। आपण सुद्धा यावं वृद्धाश्रमात आपण स्वतःचा वाढदिवस साजरा करावे, तसेच ह्या अनाथ आज्यांची सुद्धा तुम्ही आपण वाढदिवस येऊन साजरे करावेत एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। केक कापा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू आजी, हॅपी बर्थडे टू आजी। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। केक कापा, कापा केक। चला अमर आजीला केक करा, घ्या तुम्ही अमर आजीला केक चला मस्त पैकी छान फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, खावा छानसा असा केक आहे, खावा खाऊन टाका काय अडचण नाही। चला आता तुम्ही आम्हाला या, तर तुम्ही आता केक चला। माझं नाव मालुता श्रीपाद हिंदोळे। मी आई वृद्धाश्रमामध्ये 5 वर्ष झाली राहते। ज्यावेळी माझ्यावर कठीण प्रसंग आला त्यावेळेला माननीय संस्थापक अध्यक्ष संजयजी भोसले साहेब यांनी मला त्यांचा संपर्क साधून मी इथं आले। त्यांनी माझा सांभाळ चांगला केला, ते माझे पालन करतेच आहेत आणि ज्यावेळी मला ते प्रसंगाला उभे राहिले त्यावेळी ते मी त्यांना परमेश्वर मानतो आणि माझ्याकडे शब्द नाहीत। आता माझा वाढदिवस कोणीही साजरा केलेला नव्हता। इथं आल्यानंतर जयसिंगपूरचे पोलीस अध्यक्ष मस्के साहेबांनी माझा वाढदिवस साजरा केला। त्यानंतर कोणीच वाढदिवस साजरा केला नाही। मग त्यानंतर त्यांना शिरोळचे अमरसिंह कांबळे साहेब यांना समजलं की आई वृद्धाश्रमामध्ये ज्या आजी आहेत त्यांचा वाढदिवस कोणीच साजरा करत नाही, म्हणून ते माझा वाढदिवस साजरा करून त्यांचे सहकारी मित्र बंधू भगिनी यांनी थोडे नातेवाईक असतील त्यांनी सुद्धा येऊन माझा वाढदिवस साजरा केला। माझा त्यांनी वाढदिवस फेटा बांधून हार वगैरे आणला, केक आणला
झालं तर फळं वगैरे आणली, जेवण बिवण, कपडे लत्ते, साडी बिडी सगळे आणले आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि धन्यवाद. आणि तुम्हाला माझा पूर्ण आशीर्वाद, तुमचं आरोग्य निरोगी नीट राहू दे, तुमचं तेच मी तुम्हाला आशीर्वाद देते.